प्रियास मराठी लॉग. आणि आज आहे दिवस चौथा, नवरात्रीचा रंग आहे पिवळा. तर मी आज मस्त अशी येलो कलरची साडी वेअर केली आहे आणि छान अशी रेडी पण झालेली आहे एकदम सिम्पल लुकमध्ये. ठीक आहे. तर ना मी नवरात्रीसाठी काहीतरी शॉपिंग केलेली आहे माझ्यासाठी, उर्वीसाठी. आणि प्लस मी तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करणार आहे उपवासाची, जी की आहे वरईचा उपमा. तर चला मी आधी तुम्हाला रेसिपी दाखवते आणि त्यानंतर आहे ना जी काही शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. पण पुढे तुम्ही लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके, चला आपण सुरुवात करूया रेसिपीला. बघा, वरईच्या उपमासाठी मी घेतली भिजवलेली वरई अर्धी वाटी, त्यानंतर शेंगदाणे, आपले जिरे घेतलेत, थोडेसे कोथिंबीर घेतली कट करून, आणि 2-3 हिरव्या मिरच्या. इकडे भिजवलेली वरई अर्धी वाटी होती आणि तूप घेतलेलं आहे. तुम्ही हे घेऊ शकतात, तेलही वापरू शकता शेंगदाण्याचं. मी तूप वापरते आहे. तुपामध्ये पण खूप छान खमंग अशी होते. तूप गरम झालं त्यानंतर जिरे टाकले मी त्यामध्ये, आणि जे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे ना ती पण ॲड करून घ्यायची. मी ना इथे तुम्हाला बटाटा सांगायचं विसरली, म्हणजे तुम्ही बटाटा पण यामध्ये टाकू शकता. छान लागतो बटाटा पण, किंवा मग तो त्याचा ना बटाट्याचा किस जो असतो, कच्चा किस जो असतो ना, तो पण टाकला ना तरी पण एकदम मस्त अशी टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. किस टाका किंवा मग बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून त्यात टाकल्यात ना तरी पण अगदी मस्त असा उपमा तयार होतो. मी इथे बघा हे सगळं साहित्य आहे ना परतून घेतलं, आणि त्यानंतर आहे ना ही जी स्वच्छ धुवून घेतलेली वरई आहे ना ती ॲड केली त्यामध्ये, आणि हे पुन्हा आहे ना ही वरई बरोबर हे सगळं असं परतून घेतलं. तुम्ही ना यात ना थोडंसं हवं असेल आंबटसाठी तर लिंबू पण ॲड करू शकता. मी नाही टाकलं लिंबू. थोडंसं 1 ग्लासभर पाणी टाकलं मी, आणि त्यानंतर ग्लास 1.5 ग्लास असं अंदाजेने पाणी टाकलं. त्यानंतर मी मीठ टाकलं आणि 2 ते 3 शिट्ट्या केल्या याच्या, जास्त नाही करायच्या. तर बघा मस्त अशी आपली वरईचा उपमा असा रेडी होता. खायला खूप मस्त लागतो. नक्की ट्राय करा हा. एकदम मस्त असा मोकळा झालेला होता, छान लागतो खायला. नक्की ट्राय करा. आणि पुढच्या वेळी कसं आहे झाला तुमचा पण उपमा आहे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. वरईचा उपमा तर मी तुम्हाला दाखवला. आता मी मस्त असं आपलं फराळ करून घेणार आहे. तर बघा आता मी घेतलेलं आहे वरईचा उपमा आणि वेफर्स बटाट्याचे. चला आता मी हे खाऊन घेणार आहे, त्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटते. हां, अजून एक राहिलं, लस्सी राहिली आहेत, मी ते फ्रीजमधनं घेते. लस्सी मस्त का, मी मस्त असं खाऊन घेते, तुम्ही पण या खायला. मी आता मस्त खाऊन घेते वरईचा भात उपमा मस्त. आणि तुम्ही आता असा विचार करत असाल की मी इथे एकटीच बसली आहे खाण्यासाठी, उर्वी नाही आणि मिस्टर पण नाही. तर उर्वी तर स्कूलमध्ये गेली आहे, तिला टिफिन बनवून दिला होता तिचा. त्यानंतर हे पण जेवण वगैरे करून गेले. त्यांना भाजी चपाती मी बनवली होती. अलॉगमध्ये मी काही ते दाखवलं नाही. आणि मग त्यानंतर ह्या दोघांचं हे दोघंही गेल्यानंतर यांचं सगळं झाल्यानंतर मग मी माझं निवांत सगळं कामं वगैरे आवरून, आणि मग नंतर मी माझं खाण्यासाठी बसली. तर एकटी बसत नाही मी अशी कधी. तर असा काही विचार करू नका. ठीक आहे. तर बघा, तर मी असतं तर मी माझं खाऊन घेते आणि पुन्हा भेटते. ही उर्वीचा नवरात्रीचा ड्रेस, ही पॅन्ट आहे आणि हा आहे टॉप. आणि हे वरचं आहे त्याचं ब्लेझर, जॅकेट बोलू शकतो आपण ह्याला. असा हा फुल ड्रेस आहे. जेव्हा मी तिला वेअर करेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि त्यानंतर आहे ना मी काही हे घेतले आहेत, आपले जे दरवाजाचे तोरण वगैरे असतात ना ते घेतलेले, ते मी दाखवते. हे बघा, एकत्र एका बॉक्समध्ये मी ठेवलेत ना, त्यामुळे ते पूर्ण असं हे झाले. तर मी तुम्हाला दाखवते. अटकलं, 1 मिनिट.
हे असं तोरण आहे दरवाजासाठी. कसं वाटतंय नक्की सांगा मला कमेंटमध्ये. खूप मस्त आहे, मला खूप आवडलं. आणि त्यानंतर आहे ना हे जे आहे हे आहेत लटकन 2. हे बघा, हे पूर्ण असं दरवाजा साईडला पण लावू शकतो किंवा मग असं आपण वॉलला पण असं अटकवू शकतो. असं आहे. हे मी घेतलं आहे, पण हे स्पेशली दरवाजासाठी घेतलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी लटकवता येईल असं हे त्यासाठी घेतलेलं आहे. अजून एक आहे हे बघा असं. हे 2 आहेत, सेम कलर आहे यांचं, सेम साईज पण आहे. तर म्हटले ठीक आहे, मस्त असं आणि छान वाटलं, मग मी घेऊन टाकलं. त्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवते अजून काही माझ्यासाठी पण इयरिंग्स आणि कडे घेतलेले आहेत हातातले गोल्डन कलरचे, ते पण दाखवते. तर बघा, हे इयरिंग्स घेतलेत मी. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त आहेत ना, खूप छान वाटतात. हे पण नवीन घेतलेत मी, छोटी साईजमध्ये घेतले मी. हे छोटेसे असे डेली यूजसाठी, आणि हे असे साडीवरती वगैरे, म्हणजे कधी कुठे जायचं असेल फंक्शनला वगैरे तर त्यासाठी घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर आहे हे आपले माझे कंगन गोल्डन कलरचे. मला ॲक्च्युली हे खूप आवडले, यामुळे यासाठी मी घेतलेले आहेत हे, कारण हे खूप छान वाटतं. एक सिंगल जरी घातलं तरी पण मस्त वाटतं. त्यासाठी हे 2 घेतलेले आहेत. असे सिंगल साडीवरती जरी घातले तरी मस्त वाटतात. हीच होती माझी आजची शॉपिंग नवरात्रीची. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे तोरण आहे ना मी घेतलेले, ते जेव्हा मी दसऱ्याच्या वेळेस लावेल तेव्हा मी नक्कीच दाखवेल, ठीक आहे. अशी छोटीशी शॉपिंग मी केली नवरात्रीसाठी. अशी छोटी मोठी करतच असते मी. म्हटले आवडलं मला दुकानात, जस्ट मी बघितलं आणि ते लगेच घेऊन आली. उर्वीचा ड्रेसही मी घेतला, मस्त, मला खूप आवडला तिचा ड्रेस पण. म्हटले नवरात्रीसाठी ना एखादा ड्रेस तरी हवाच. माझ्याकडे तर असा नाही आहे, पण ठीक आहे. म्हटले साडी, आपण तर साडीच जास्त नेसत असतो नवरात्रीच्या वेळेस वगैरे. तर छोटीशी अशी शॉपिंग केली. आणि जे तोरण वगैरे घेतलेत ना, तर ते मला ना हॉल आणि बेडरूमच्या याला लावायचे होते, त्यासाठी मी घेतलेत. आणि आवडले मला, खूप छान वाटतात असे दसऱ्यासाठी. मग त्यामुळे दसऱ्याला तर आपण ओरिजिनल फ्लावर्सची माळ असतेच, पण असे तोरणही लावलेत ना, खूप भारी वाटतं. तुम्हाला ना माझ्या शॉपिंगमधनं ना काय आवडलं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. छोटीशी अशी मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. आणि तुम्ही काय शॉपिंग केली नवरात्रीची, दसऱ्याची, ते देखील मला कळवा, ओके. तर चला, आता मला उर्वीला घ्यायला जायचं आहे. 1 वाजलेला आहेत, 5 मिनटं बाकी 1 वाजायला. आता मी तिला घ्यायला जाते. ही आहे कॉलनीतली आमची देवी आई. खूप सुंदर असं देवी दिसते, बघा ना, किती छान ना. आणि देवीच्या तोंडामध्ये ना पाण्याचा विरा आहे. दर्शन घेतलं मी आणि पुन्हा घरी आली. मार्केटला जाऊन आली मी संध्याकाळची वेळ. आता 6:30 पावणे 7 वाजत आलेले आहेत. आणि ह्या अशा मी भाज्या घेऊन आली. इकडे ही बघा, कोथिंबीर आणि मेथी आहे. इकडे हे डाळिंब वगैरे पण आणले, ड्रॅगन फ्रूट. आणि आता मी हे सगळ्या भाज्या आहे ना काढून घेते. भोपळा वगैरे, चक्की वगैरे आणली आहेत मी उपवासासाठी. हे बघा, चक्की दाखवते मी, ही चक्की आहे. आणि आता मी ना आता चहा ठेवला आहे, आणि आता चहा घेते मस्त. आणि पुन्हा आता स्वयंपाकाची तयारीला सुरुवात करते. तर बघा, आता चहा होतोय माझा, दाखवते तुम्हाला. चला, आज दिवसभर काय झालं, काय नाही, मी काय केलं, काय खरेदी केली, काय नाही केली, सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू आपण एका छानशा अशा नवीन व्लॉगमध्ये. आणि हो, व्लॉग तुम्हाला जरा जरी थोडासा आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा माझ्यासाठी. आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि बेल
नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून माझे नवनवीन जे लॉग येतील ते तुमच्यापर्यंत पोचतील, अजिबातही मिस होणार नाही. ठीक आहे, चला आता आणि कमेंट्स नक्की करा, तुम्हाला लॉग कसा वाटला, काय कमी आहे काय जास्त आहे हे नक्की सांगा. ओके, बाय, टेक केअर, शुभ नवरात्री.